तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा संघ या तीन रत्नाला अभिवादन करून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. कालचा आपला एपिसोड आवाज असल्यामुळे प्रदर्शित होऊ नाही शकला, कारण आपण किती काही करायचं म्हटलं तर जर टेक्नॉलॉजी रुसली की मग काही गोष्टी घडत नाही. तर थोडासा त्याच्यावरती उजाळा म्हणून की ब्राह्मण आणि क्षत्रियामधला संघर्ष बाबासाहेबांनी इथे अधोरेखित केला. कारण ब्राह्मणाला उच्च कोटीचं दर्शवण्याकरता ब्राह्मणाने जी निर्मिती केली, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांनी ब्राह्मणाला खालच्या लेवलवर येऊ दिलेलं नाही. ब्राह्मण हा कसा उच्च कोटीमध्ये राहील त्याकरताच्या सगळ्या वाङ्मयाची निर्मिती करण्यात आली. आणि त्या निर्मितीनुसार की कुठलंही एकदा वाङ्मय निर्माण झालं आणि त्याला पावित्र्याचं स्वरूप दिलं की मग त्याच्यानुसार दुनिया आचरण करायला सिद्ध होते. आणि ते आचरण करावं म्हणूनच हे वाङ्मय निर्माण केलं जातं. धर्मग्रंथ, पवित्र ग्रंथ याला क्रांती प्रतिक्रांतीचं स्वरूप कसं आलं आणि कुठून आलं? कारण आपण कधी कधी बघा अनावधानाने पण काही गोष्टी वैदिक धर्माच्या बोलून जातो. बाबासाहेबांनी शोध निबंध लिहिले, ग्रंथ शोध निबंधच आहेत त्यांचे. आणि मग आपण बोलता बोलता कधी कधी काय म्हणतो की 3000 वर्षाची गुलामी तुम्ही आमच्यावर लादली. या वाक्यात आपल्याला अनावधानानेही कळत नाही की आपण वैदिक धर्माचं समर्थन करतोय. कारण बाबासाहेब लिहितात की अगोदरच्या वैदिक धर्मामध्ये चातुर्वर्ण्य परिस्थिती ही गुणांवर आधारित होती. बुद्धाचा काळ किती वर्षाचा आहे? 3000 वर्षाचा, साधारण 2700-2800 वर्षाचा जरा. परंतु आपण चातुर्वर्ण्य पद्धती आणि मनुस्मृतीला 3000 वर्षापर्यंत नेऊन ठेवून देतो. ऍक्च्युली ती 3000 वर्षापर्यंतची आहे का? अनावधानाने का होईना पण तुम्ही मनुस्मृतीला तिथपर्यंत नेऊन ठेवता. आणि त्यांचा युक्तिवाद कशाचा असतो की त्यांच्याकडे लिखित असं काही सापडत नाही. पुरावा मागायला गेलात तुम्ही की मनुस्मृती म्हणून झाला का, पुरावा मागितला की ते उत्तर कोणाचं देतात? भगवान बुद्धाच्या ग्रंथाचं. की त्या ग्रंथामध्ये म्हटलंय वेदाला विरोध केला म्हणून वेद होते. आणि ऍक्च्युली वेद नाही आहेत, ते विद्या आहे. परंतु त्यांच्याकडे लिखित काहीही नसलं तरी ते मात्र तुमच्याच वाङ्मयाचा हवाला देतात. आजही काही गोष्टी पुढच्याने काय म्हटलं याच्यावर सिद्ध करायचे असतात. आणि म्हणून कधी कधी कन्व्हर्सेशन आहे की पाठीमागून चालणारा माणूस फोनवरचं संभाषण ऐकत असतो. त्याला काय ऐकायला येतं? फक्त खाली फोनवर बोलणाऱ्या माणसाचं बोलणं. तिकडून काय बोलतो याला ऐकायला येते का? पण याच्या प्रति उत्तरादाखल हा पुढचा काय बोलला असेल हा अंदाज बांधला जातो. आणि प्रतिक्रांतीवाल्यांनी नेमकं तेच केलेलं आहे की भगवान बुद्ध असं म्हटले, त्याचा विरुद्ध अर्थ लावला आणि प्रतिक्रांती निर्माण केली. म्हणजे वाङ्मय निर्मिती कशावर केलेली आहे? तर भगवान बुद्धाच्या वचनावरती. ऍक्च्युली भगवान बुद्धाचे वचन कधी ऑथेंटिक झाले? तर संगायनामध्ये. की भगवान बुद्धाच्या शिष्यांनी जेव्हा जेव्हा बुद्ध वचनामध्ये फेरफार व्हायला लागले किंवा त्याच्यामध्ये विकृती दिसायला लागली किंवा त्याच्यामध्ये लोक आचरणाने वागायला नाही लागले, तेव्हा तेव्हा त्यावेळेच्या अरहंत भिक्षूंनी संगीती बोलावल्या आणि बुद्धाचे वचन क्लिअर केले. त्याचा आजही होत आहे. ते तुमच्या माहिती करता सांगतो की आजही बौद्ध गयाला दर 2 वर्षांनी चॅन्टिंग, त्रिपिटकाचं चॅन्टिंग होतं. जगातले सगळे भिक्षू एकत्र येतात. त्यावेळेस कसं प्रत्येक एका भिक्षूला त्रिपिटक पाठ असायचं, आता तसं नाहीये. पण ज्याला ज्याला आहे ते सगळे जगातले भिक्षू आजही बौद्ध गयाला जमतात आणि चॅन्टिंग करतात. आणि म्हणून बौद्धाचे वचनही शुद्ध रूपात आहे. आणि मग प्रतिक्रांतीवाल्यांनी त्याचाच आधार घेतला आणि त्याच्याच आधाराने हे वाङ्मय निर्मिती करण्यात आली. आणि मग वाङ्मय निर्मिती करण्याकरता कुठले न कुठलं पात्र निर्माण करावं लागतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी या शोध निबंधामध्ये हे 5 ग्रंथ
अभ्यासाला घेतले आणि ह्या 5 ग्रंथानुसारच बाबासाहेबांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्येच आजचा हा प्रकरणाचा धडा आहे ब्राह्मण आणि क्षत्रिय. ब्राह्मण आणि क्षत्रियामध्ये बाबासाहेबांनी बऱ्याचशा राजाची उदाहरणं दिली, पण विश्वामित्र मात्र डिटेलमध्ये घेतला बाबासाहेबांनी. आणि विश्वामित्राचं पात्रही असं एवढं सस्पेन्स आहे की तो पहिला क्षत्रिय आहे, क्षत्रियाचा ब्राह्मण होतो, ब्राह्मण होऊन क्षत्रियालाच ठेवतो. आता पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला जर लक्षात येईल की विश्वामित्र आणि जमदग्नी ऋषी दोघं भाऊ आहेत. आता विचित्र प्रकार आहे की नाही, परंतु इथेही त्याला फाटा देण्याकरता यांनी वाङ्मयामध्ये वेगवेगळे फरक केलेले आहे. म्हणून आता इथं आपण पुढचा प्रकार घेऊ की आता या पुढच्या प्रकारामध्ये परशुराम आता एंट्री करतोय. परशुरामाचा एंट्री आहे, कारण परशुराम हा खरा क्षत्रियाचा आणि ब्राह्मणाचा संघर्ष जर सगळ्याला विख्यात असेल तर तो परशुरामापासूनच नाही. कारण जवळजवळ खेड्यातल्या माणसाला आणि अज्ञानी माणसाला परशुराम नावाचा पात्र माहिती आहे. उघड उघड जर तुम्ही पाहिलं तर परशुरामाने काय केलेलं आहे, तर बापाचा ऐकून आईचा खून केलेला आहे. म्हणजे पहिला दहशतवादी परशुराम आहे. म्हणतात आईचा खून करणारा दहशतवादीच असू शकतो ना, नाही तर आईचा खून शक्यतोवर कोणी करत नाही. पण ह्या जगातला पहिला आईचा खून करणारा का केला आईचा खून? भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की आईचा आणि बापाचा खून करणाऱ्याला निर्वाण मिळत नाही, त्याला फाटा द्यायचा होता. म्हणून जमदग्नीने आई मारायला लावली, परत जिवंतही केली, परशुराम अमर करून टाकला. एवढी मोठी प्रतिक्रांती आहे. बुद्धाच्या वचनाला तुमच्या डोक्यातून काढून तिथे काय भरवल्या गेलं? बुद्धांनी सांगितलं आई आणि वडिलाचा खून करणाऱ्या माणसाला कधीही निर्वाण प्राप्त होत नाही. इथे परशुरामाला आईचा खूनही करायला लावला, त्या जमदग्नीने त्याची आई जिवंतही केली आणि परशुराम अमर केला. तुमच्या माहिती करतो अष्टचिरंजीवामध्ये परशुराम एक चिरंजीव आहे. अष्टचिरंजीव तुम्हाला माहिती आहेत की नाही माहिती नाही, पण ते अष्टचिरंजीवामध्ये, अष्टचिरंजीव म्हणजे अजून ते लोक मेले नाही. म्हणून महात्मा फुलेंनी परशुरामाला पत्र लिहिलं होतं, आजही आहे. परशुरामाला महात्मा फुले पत्र लिहितात की बाबा तू चिरंजीव आहेस, मग जिथं कुठं असतील तिथून ये. आणि असं असं आता घडत आहे, त्याच्यावरती काहीतरी खूप स्फोटक पत्र आहे ते, आणि त्याला आजपर्यंत कुणी चॅलेंज नाही केलेलं. पुढचं सांगण्याच्या ऐवजी आता आपण परशुरामाच्या कथेमध्ये प्रवेश करत आहोत. आणि म्हणून त्या कथेला कसा जन्म झाला आणि कसं बाबासाहेबांनी कसं त्याचं विश्लेषण केलं ते आपण बघूया. गांधी कन्या सस्यवतीचे लग्न भृगू कुळातील रिचिका नावाच्या वयोवृद्ध ब्राह्मणाशी करण्यात आले. आपल्या पत्नीस ब्राह्मणाच्या दर्जाचा पुत्र हवा म्हणून त्याने तिच्या जेवणात दूध, भात, लोणी आदी पदार्थ ठेवले व तिला ते खाण्यास सांगितले व तिच्या आईला तशाच प्रकारचे अन्न दिले. हेतू हा की तिला योग्याप्रमाणे तेजस्वी पुत्र व्हावा. तथापि सत्यवतीच्या आईने भोजनाच्या थाळीची अदलाबदल करण्यास तिला सांगितले. तिने असे केल्यामुळे घरी परतल्यावर तिच्या पतीने तिला दोषी ठरविले. मी तेथे मूळ शब्दाचाच उल्लेख करीत आहे. बाबासाहेब म्हणतात मूळ शब्द म्हणजे ग्रंथात काय वापरले ते शब्द बाबासाहेब इथे वापरतात. हे पापिनी श्री, तू जे काही केलेस ते अत्यंत चुकीचे असे आहे. आईसाठी तयार केलेले अन्न तू निश्चितपणे भक्षण केले असले पाहिजे. ही तू फार मोठी घोडचूक करून ठेवली आहेस. त्या अन्नात मी महापराक्रमी शौर्याच्या सर्व गुणाचा समावेश केलेला होता व तुझ्या अन्नात ब्राह्मणाच्या पूर्णत्वाचा गुणाचा समावेश केलेला होता. सत्यवती, तू मी सांगितल्याच्या अगदी विरुद्ध केलेले आहेस. तुला होणारा मुलगा अकराळ विकराळ, लढाऊ आणि क्षत्रियाचा खुनी होईल व तुझी आई बाळान झाल्यावर तिला शांत स्वभावाचा ब्राह्मण पुत्र होईल. इथे परशुरामाच्या उत्पत्तीच्या अगोदर जमदग्नीची उत्पत्ती आहे. भृगू कुळातील गंधी नावाची कन्या आहे, ती भृगू कुळातील ब्राह्मणास दिली जाते, पण ती वयोवृद्ध ब्राह्मणास. बाबासाहेबांनी का असं वयोवृद्धच म्हटलं असेल? कारण संतती निर्मिती करता एका वयाची गरज आहे. एक वयमान झाल्यानंतर स्त्री असो चाहे पुरुष असो संतती निर्मिती होत नाही. संतती निर्मितीची तेव्हाची कारण आता तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्याही केलं तर एक पिरियड पर्यंत संतती निर्मिती होते. माणसामध्येच नाही प्राण्यामध्ये पण तो एक वयाचा कालावधी असतो. इथेही गंधी नावाची कन्या भृगू वंशातील वयोवृद्ध ब्राह्मणाला दिली
आणि तो पुत्र प्राप्ती करता काय करतो, तर जेवण तयार करतो. पुत्रप्राप्ती कशी आहे, इथे एक जेवणाचं ताट बनवलंय, तो आपल्या बायकोला खायला देतो. त्याची आई असते, तिची आई तिच्या करता वेगळं ताट बनवतो, पण ती आई जेवणाच्या ताटाची आदला बदली करते. आता इथं बघा, जेवणामध्ये पुत्रप्राप्ती होते. याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या आहेत. पुढे तुम्ही जर बघितलं तर ब्राह्मणाला काही गुण कसे दिलेत. पहिले वेदामध्ये बघितलं तर ब्राह्मणांनी पोटभर मांस खाल्लेले आहे, परंतु ज्यांनी मांसाहार सोडला त्याच्यानंतरचे ग्रंथाला तर्क कसा लावतात बाबासाहेब. आता ब्राह्मणाला काय म्हटलेलं आहे, राजस, त्याचा गुण कसा आहे, राजस, आणि शूद्राला तमस, म्हणजे तामसी स्वभावाचा असेल तो शूद्र आणि राजस स्वरूपाचा असेल तो ब्राह्मण. का, तर ब्राह्मणाचा आहार हा शाकाहारी आहे. आता जर ब्राह्मणाच्या मूळ ब्राह्मणाकडे गेलं तर त्यांनी गायी खाऊ खाऊ तो परेशान झाले, कारण जेव्हा ते होम भावन आणि यज्ञ करायचे त्याच्यामध्ये पशुबळी दिल्या जायचे, आणि पशुबळी देणं म्हणजे बाकीच्यांनी खाणं. तर तो जर त्यांचा गुण घेतला तर ब्राह्मणामध्ये मूळ पुरुषात, म्हणजे डीएनए कसा चालत येतो, मूळ पुरुषापासून चालून येतो. म्हणून आजही डीएनए केला तर ब्राह्मणाचा डीएनए कुठला निघालाय, युरोशिया या देशामधल्या युरोशियन लोकांचा. ब्राह्मणाचा डीएनए कुठे मॅच होतो, युरोशियाच्या लोकांशी. तर जर तोच तर्क लावला बाबासाहेब म्हणतात, तर मग मात्र जेवणाने काही मुलं तयार होणार नाही. परंतु इथं जेवणाचा गुण घेतलाय त्यांनी उत्पत्ती करता. भगवान बुद्धांनी तुमच्या मनुष्याच्या उत्पत्तीमध्ये 4 नियम सांगितलेले होते. आता आपण त्याच्यावर मोठं प्रवचन नाही करणार, पण त्यालाच हा पर्याय आहे. भगवान बुद्ध सांगतात की जर तुम्हाला जन्माला घालायचं तर 4 नियमाचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामधला पहिला नियम आहे बीज नियम, दुसरा नियम आहे आहार नियम, तिसरा नियम आहे ऋतू नियम, आणि चौथा नियम आहे धम्म नियम. ह्या 4 नियमाचं पालन केलं तर उत्पत्ती चांगली निर्माण होते. त्या उत्पत्तीला काउंटर करण्याकरता फक्त यांनी जेवणाचा आहार पुढे मांडला, आणि बाईने जेवण केलं की ती पुत्राला तशा प्रकारचा जन्म देऊ शकते. एवढ्या करता बाबासाहेबांनी हा पॅरेग्राफ इथे घेतलेला आहे, कारण जेवणाचा बदल दोघींनी केलंय. आता याला काय वाटतं, वयोवृद्ध आहे, बायको तरुण आहे, आणि याला मुलगा कसा निर्माण करायचा आहे, ब्राह्मणासारखा. आणि म्हणून तो पत्नीला वेगळं जेवण देतो आणि आईला, तिच्या आईला वेगळं जेवण देतो. परंतु ते जेवणाची आदला बदली केल्यामुळे हिलाही वेगळाच पुत्र होतो आणि हिलाही वेगळाच होतो. तो बिचारा रागावतो तिच्यावर, आणि कोणाला कोण जन्म घेतात ते आपण आता पुढे बघू. सत्यवतीने आपल्या पतीचे उद्गार ऐकताच तिला भोळ आली व पतीचे दोन्ही पाय धरून ती म्हणाली, माझ्या प्राण सख्या, माझ्या अज्ञानामुळे माझ्या हातून ही चूक झाली, माझ्यावर दया करा. तुम्ही वर्णन केलेला पुत्र मला होऊ देऊ नका. तुझी इच्छा असेल तर मला त्या वर्णनाचा नातू हवा आहे. त्यानुसार तिने जमदग्नीला जन्म दिला व तिच्या आईने विश्वामित्रास जन्म दिला. जमदग्नी हा कोण आहे, मी भाऊ म्हटलो, भाऊ नाही. जमदग्नी हा पोरीला झाला आणि विश्वामित्र कोणाला झालाय, आईला झालाय. म्हणजे विश्वामित्र हा जमदग्नीचा मामा, आईला झाला म्हणजे मामा. आई आणि मुलगी दोघी एकाच वेळेस बाळान झाल्या, 2 पुत्र झाले. इथे विश्वामित्र लिंक लागत नाही, विश्वामित्र राजावी दाखवला, आणि इथे भृगु कुळातल्या त्या गंधी कन्येच्या आईला झाला. आणि जमदग्नी कोण आहे, परशुरामाचा बाप. जमदग्नी हा कोपिष्ट ऋषी आहे. हा जमदग्नीने कोणाला वर दिलेला आहे, अर्जुनाच्या मायला, ज्याला पुत्र कामेष्टी, म्हणजे ते मंत्र म्हटल्यानंतर कुठलाही देव येतो आणि मुलगा देऊन निघून जातो. हाच जमदग्नीने कुंतीला दिलेला तो पुत्राचा मंत्र आहे. आणि इथे जमदग्नी मुलीला पैदा होतो आणि विश्वामित्र कोणाला होतो, आईला. कशाने जन्म झाल्याचा दोघांच्या, थाळ्या आदल्या बदली केल्यामुळे. तिने जमदग्नीला जन्म दिला व तिच्या आईने विश्वामित्रास जन्म दिला. सत्यवती कौशिक नावाची नदी झाली.
व रेणूची कन्या रेणुकाशी जमदग्नीचा विवाह झाला. आता विश्वामित्राला जन्म दिला. सत्यवती कौशिक नावाची नदी झाली. जन्म दिल्या दिल्या तिचं रूपांतर नदीत करून टाकलं आणि रेणू नावाच्या एका कन्याशी जमदग्नीचा लग्न होतो. तीच रेणुका देवी. आज जर तुम्ही कोकणामध्ये आहे बघा, अजूनही कोकणामध्ये रेणुका देवीचं मंदिर आहे. आणि ह्या जमदग्नी आणि रेणुकाला कुठला मुलगा झाला तर परशुराम. खूप मोठी कथा आहे ती. ही रेणुका खूप सुंदर आहे. आणि मग हे रेणुकाचा याच्यामध्ये बाबासाहेबांनी नाही घेतलं. बाबासाहेबांनी फक्त अनैतिक हा शब्द लिहिला आहे. पण या रेणुकाला इंद्राबरोबर समागम केलेला आहे आणि तो जमदग्नी ऋषींनी पाहिलाय. आणि मग जमदग्नी ऋषींनी पाहिल्यामुळे यांना किती 5 मुलं आहेत. जमदग्नी आणि रेणुकाला किती मुलं आहेत 5. शेवटचा परशुराम आहे. या 5 मुलाला तर जमदग्नी जेव्हा जिला इंद्राबरोबर समागम करताना बघतो तेव्हा त्या 4 पुत्राला पहिल्या मोठ्याला सांगतो हिला मार. तो मोठा म्हणतो मी काही आईला मारत नाही. दुसऱ्याला सांगतो तोही आईला मारत नाही. तिसऱ्याला सांगतो तोही मारत नाही. चौथ्याला सांगतो मग. पण हे शेवटचं असतं हे तयार होतं. बापाची आज्ञा मानायला हे तयार होतं आणि त्या रेणुकाचा खून करतं. रेणुकाचा खून केल्यानंतर त्या कथेत सांगितलं रेणुकाचा खून केल्यानंतर परत तिला जिवंत केलं जातं. 4 पोरांना जमदग्नी शाप देतो. कारण जमदग्नीकडे शाप आणि वरदान हे दोनच कामं खूप जबरदस्त आहे. त्याला लोक खूप घाबरतात. कारण ह्या जमदग्नीला प्रत्येक ठिकाणी पाठवलेले आणि कुठपर्यंत या फार युद्धापर्यंत आहे. जेव्हा वनवासामध्ये जातात द्रौपदी आणि हे जशी जरांग्याची अन्नाची रसद तोडलेली आहे की नाही तशी वनवासात गेल्यानंतर दुर्योधनाने बी यांची अन्नाची रसद तोडलेली आहे. परंतु द्रौपदीला एक वरदान मिळालेलं आहे की तिने ताट एकदा तयार केलं की त्या ताटातलं अन्न किती काही लोकांना ती वाढू शकते. हा अन्नपूर्ण मंत्र तिला भेटेल. महाभारतात आहे. आपण आपल्या मनाचं काही सांगत नाही. बिचारी आता असते तर दुष्काळाच्या काळात तिला पाठवलं असतं. पण काय करावं होतं नाही येते. नाही तर दुष्काळात द्रौपदीला पाठवलं असतं. बनवतं आठ बाबा खाऊ दे लोकांना. पण आता नाहीये बिचारी. काय करणार आपण तिला. पण त्यावेळेस होती. त्यावेळेस तिला तो मंत्र माहिती होता. आणि मग तिला पण दुर्योधनाला ते माहिती नव्हतं. दुर्योधनाने काय केलं होतं ह्या जमदग्नी ऋषीला वनात पाठवलं. त्यांच्याकडे पत्ता दिला त्यांच्याकडे जा. हे तो काय होता की ह्या जमदग्नीला ते खायला नाही देऊ शकणार आणि मग हा त्यांना शाप देईन. आपलं काम ऑटोमॅटिक होऊन जाईल. पण ते द्रौपदीकडे थाळी होती तर बिचारा जमदग्नी खुश होऊन गेला. तसंच तो कुंती भोजाच्या तिथे गेला होता. हिच्या सासूलाही त्यांनीच मंत्र दिला होता. म्हणून ह्या जमदग्नी ऋषीचं कोपिष्ठ ऋषी म्हणून ख्याती होती. तर हा कोपिष्ठ ऋषीने आपल्या स्वतःच्या पोरांनाही शाप दिला होता. कारण 4 जणांनी याची आज्ञा ऐकली नव्हती. त्यांना शाप दिला होता की तुम्ही नरकामध्ये जाल. परशुरामाने आईचा खून केला म्हणून त्याला शाप तर नाही दिला. पण परत तिथे त्यांनी मोठ्या शिताफीने की मातृहत्येचं पाप लागू नये म्हणून त्याची आई जिवंत केली. मी जसं सुरुवातीला सांगितलं की भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला, कारण तोपर्यंत भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला लोक चिटकून होती की आई आणि वडिलाचा खून जर झाला तर तुम्हाला कधीच निर्वाण मिळू शकणार नाही. आजही ती आहे. भगवान बुद्ध स्वतः सांगतात की ह्या 4 गोष्टी जर केल्या तर तुम्हाला कधीच निर्वाण मिळणार नाही. एक आईचा खून, बापाचा खून, बोधिसत्वाचा किंवा त्यांचं जर रक्त काढलं तर, आणि तुम्ही संघामध्ये फूट पाडली तर, या 4 गोष्टी जो बी माणूस करेल त्याला कधीही मोक्ष मिळणार नाही. त्याला कधीही निर्वाण मिळणार नाही. आता आपण संघाची व्याख्या काय घेतो भिक्षू. मग तुम्हाला वाटतं की आम्ही कुठे त्यांच्यात फूट पाडतो. संघाची व्याख्या ती नाही. घरातल्या एकजुटीचा भंग करणं ही संघामध्ये पाडलेली फूट आहे. आणि जो ही फूट पाडतो त्याला कधीही निर्वाण प्राप्त होत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित होण्याला म्हणजे संघ निर्माण करायला प्रत्येक बोधिसत्वाने प्रयत्न केलेले आहेत. फार कबीरापासूनची घ्या तुम्ही. कबीरही काय म्हणतो लोकांना संघटित करायला सांगतो. तो भक्ती मार्ग असेल काय असेल. तुकाराम महाराज तुमची यात्रा काढतात, ते वारी काढतात, तिथेही लोकांना संघटित व्हायला सांगतात. शाहू महाराज असतील, लोकमान्य ज्योतिबा फुले असतील, या सगळ्या लोकांनी
संघ निर्मिती केली, संघामध्ये फूट पाडली नाही. इथे त्याच प्रकाराने आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे याला प्रत्युत्तर म्हणून जमदग्नी निर्माण केला आणि जमदग्नीने आईचा खून करायला लावला. गौतम बुद्ध सांगतात का आईच्या खुनाने काही नाही होत. यांनी निर्मिती आईचा खूनही करायला लावला, तिला जिवंतही केलं आणि नुसतं निर्वाणच नाही दिलं त्या परशुरामाला. परशुरामाला काय दिलं? चिरंजीवी करून टाकलं. 8 चिरंजीव आहेत. तुमच्या माहिती करता 8 चिरंजीवामध्ये कोण कोण चिरंजीव आहेत? हा पहिला परशुराम, दुसरा रावणाचा भाऊ विभीषण, तिसरा हनुमान, चौथा अश्वत्थामा, त्याच्यानंतर चरक ऋषी, अजून बघूती, असे 8 आहेत. आता ते कुठे आहेत माहिती नाही, त्यांचा गाव आणि पत्ता काही मला विचारू नका, कारण तो मलाही माहिती नाही कुठे आहेत ते. पण हे चिरंजीव आहेत, अजून ते जिवंत आहेत आणि वेडे लोक अजूनही मानतात. चिरंजीवाच्या रूपाने बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं हे चिरंजीव असो का नसो पण म्हणी मात्र अजून कायम आहेत. म्हणून म्हणतात ना की घर का भेदी लंकात आहे. अजून बिभीषण जिवंत आहे. कशा रूपात आहे? की तो घरामध्ये जो भेद निर्माण करतो तो चिरंजीव कोण आहे? बिभीषण. आजपर्यंत तो जिवंत आहे, प्रत्येकामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी शास्त्र अशी निर्माण केली आणि त्याला म्हणी निर्माण केल्या. परंतु इथे ही जी 2 पात्र निर्माण झाली, या जमदग्नीने परशुरामाला सांगितलं की आईचा खून कर, त्याने केला. कारण त्याला काउंटर होतंय, क्रांतीला काउंटर काय होतं तर परशुराम निर्मिती ही भगवान बुद्धाच्या निर्वाणाला काउंटर आहे की आईला मारूनही मोक्ष मिळतं. आणि त्याला शास्त्रीय कारण दिलं. जमदग्नी व सत्यवती यांना 5 पुत्र होते, त्यापैकी सर्वात धाकटा हा परशुराम होता. सत्यवतीने अनैतिक आचरण केल्याने तिचा वध करण्याचा आदेश जमदग्नीने मुलांना केला. पहिल्या 4 मुलांनी त्यास नकार दिल्याने त्यांना शाप देण्यात आला. पित्याच्या इच्छेनुसार परशुरामाने आईचा वध केला. तथापि परशुरामाच्या इच्छेनुसार तिच्या आई जमदग्नीने पुन्हा जिवंत केले. सर्व भावंडांना शापमुक्त केले व स्वतः परशुरामास मातृहत्येच्या पातकातून मुक्त केले व पित्याकडून दीर्घ आयुष्याचा वर प्राप्त करून घेतला. हा दुसरा वर्ग संघर्ष हैया राजा अर्जुनाच्या कारकिर्दीत झाला. कर्तवर्य राजाचा अर्जुन हा पुत्र होय. व्यवस्थित समजून घेण्यासाठी या प्रसंगाचे 2 भागात 2 ते 3 टप्पे केले पाहिजेत. ब्राह्मणाचा दावा असा होता की आम्हाला जन्मजात असे काही विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत. अर्जुनाने त्याचा तीव्र शब्दात इन्कार केला. महाभारतातील अनुशासन पर्वात त्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले. आता तुम्ही म्हणसाल हा अर्जुन तो अर्जुन नाही. अनुशासन पर्वात हा कृत्यवर्याचा पुत्र अर्जुन आहे. हे महाभारत घडायच्या अगोदरचा खूप मोठा प्रसंग आहे. म्हणजे हा ययातीच्या वेळचा अर्जुन असावा बहुतेक. आता माझ्या वाचनातला थोडा क्रम मागे पुढे होईल, पण ययातीच्या नंतरचाच असावा. अर्जुन हा शौर्यवान राजा आहे त्यावेळेचा. आणि बंड प्रत्येक वेळेस त्यांनी दाखवलेलं आहे. कारण बंड जर नाही दाखवलं, सोजवळ दाखवलं असतं तर तुमच्या डोक्यावर तेवढा आघात झाला नसता. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये जर विलन नसेल तर त्या गोष्टीला मजा नाही येत ना. म्हणून यांनी संघर्ष दाखवलेले. त्या अर्जुनाने त्यावेळेस ब्राह्मणाचं वर्चस्व मानायला नकार दिलेला आहे. कारण अर्जुन स्वतःच म्हणतो क्षत्रिय आहे आणि माझा पराक्रम आहे, माझ्यावर आश्रित कोण आहेत? ब्राह्मण आहे. आजही तुम्ही जर बघितलं किंवा त्या घडीमध्ये जरी बघितलं तर राजावर आश्रित कोण असायचे? ब्राह्मण. कारण ब्राह्मणाच्या पदरी हे एका दृष्टीने नोकरच होते ना. परंतु ब्राह्मण ते मानायला तयार नाही. ब्राह्मण काय सांगतो की आमच्या पवित्र कार्यामुळे किंवा आम्हाला दैवी पराक्रम प्राप्त असल्यामुळे क्षत्रिय आमच्यावर आश्रित आहे. आणि त्याचं वर्णन कशा प्रकारे केलंय ते आपण आता बघूया. सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा भव्य रथातून खाली उतरल्यावर अर्जुन उद्गारला की या पृथ्वीच्या पाठीवर माझ्यासारखा साहसी शूर पराक्रमी बलशाली नशीबवान असा कोण आहे? त्याचे हे दर्पोक्तीचे उद्गार समता क्षणीच त्याला उद्देशून एक आकाशवाणी झाली. हे मूर्ख माणसा, तुला माहीत नाही, क्षत्रियापेक्षा ब्राह्मण हा नेहमीच सर्वश्रेष्ठ आहे. ब्राह्मणाच्या मदतीमुळे क्षत्रिय हा राज्यकारभार करीत आहे. अर्जुन म्हणाला, जर माझे समाधान झाले तर मी ते निर्माण करीन, संपादन करीन.
जर समाधान झाले नाही तर मी ब्राह्मण दर्याची नामोनिशाणी सुद्धा ठेवणार नाही. पहिले समीकरण म्हणजे ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आहे आणि दुसरं समीकरण म्हणजे क्षत्रिय सर्वश्रेष्ठ आहेत. हे दोन्ही तू त्यांच्या पात्रतेप्रमाणे मांडले आहेस, परंतु त्या दोन्हीत एक फरक आहे. ब्राह्मण हे क्षत्रियावर अवलंबून आहेत, क्षत्रिय हे ब्राह्मणावर अवलंबून नाहीत. वेदाचे ढोंग करून ब्राह्मणांनी क्षत्रियांना खाऊन टाकले आहे. जनतेचे रक्षण करून क्षत्रियांनी न्याय दिला आहे. क्षत्रियामुळेच ब्राह्मण चरितार्थ चालवतात. असे असताना ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ कसे ठरतात? आणि इथे अर्जुन स्वतःलाच सर्वश्रेष्ठ म्हणायला जातो. आता इथे परत अजून दोन गोष्टी, यांना कुठे काहीच घुसडता नाही आलं की आकाशवाणी सांगतात. वरून काय होते? आकाशवाणी होते. आणि आकाशवाणी म्हणजे कोणाचे शब्द आहेत? ते देवाचे आहेत ना. देवच बोलतो, देवाची चिकित्सा करायची. अडचणी कशा आहेत की त्याने खूप सुंदरपणाने केलं की जिथे कुठे चिकित्सा होईल किंवा त्याच्यावर प्रश्न निर्माण होईल तेव्हा ते वेदाला देव निर्मित म्हणतात. आणि अशा ठिकाणी आकाशवाणी होते. आकाशवाणी म्हणजे देवाने केलेलं. मग तुम्ही ते नरोवा कुंजरावा असते. मग तुम्ही विचाराल कोणता देव, काय देव, हे विचारायचं नाही. इथे तो अर्जुन क्षत्रिय आहे तर तो म्हणतो ना की पराक्रमी आम्ही आहोत, युद्ध आम्ही करतो, सगळ्या याच्यावरती करतो. आश्रित कोणावर? ब्राह्मण आमच्यावर आहे. आम्ही जर त्याला आश्रयच नाही दिला, खाया पियालाच नाही दिलं तर तो कसा जगू शकेल? तेव्हा आकाशवाणी होती. आकाशवाणी त्या अर्जुनाला सांगते की जास्त गर्वात येऊ नकोस. ब्राह्मणाजवळ जे अधिकार आहेत किंवा ब्राह्मणाला दैवी अधिकार जे मिळालेले आहेत त्यांच्या त्या दैवी अधिकारामुळे तुम्ही राज्य करू शकतात. आणि तेव्हा त्या अर्जुन म्हणतो की कसं शक्य? त्याला थोडा कोळं पडतंय ना की मग श्रेष्ठ कोण आहे, क्षत्रिय आहे की ब्राह्मण आहे? या कोड्यामध्ये तो असताना क्षत्रियामुळेच ब्राह्मण चरितार्थात, असे असताना ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ कसे ठरतात? ज्याचे स्वतःबद्दलचे फार मोठे मत आहे, जे भिक्षा दान धर्मावर उदरनिर्वाह करतात, ते सर्व ब्राह्मण माझे आश्रित आहेत. गायत्रीने आकाशातून सत्य सांगितले असे जरी तिला वाटत असले तरी सर्व ब्राह्मणाचा संहार करून टाकेल. या तिन्ही लोकात माझ्या अधिकारापासून मला पदभ्रष्ट करण्याचे सामर्थ्य कोणाचंही नाही. देव किंवा मानव केसाला देखील धक्का लावू शकणार नाहीत. म्हणून मी कोणत्याही ब्राह्मणापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. का त्या आकाशवाणीला हा प्रत्युत्तर देतो की मी जर मनात आणलं तर सगळे ब्राह्मण मारून टाकू शकतो, कारण माझ्या हातामध्ये शस्त्र आहे आणि मला विरोध करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे कुठे चाललोत आपण? की परशुरामाने पृथ्वी 21 वेळा कशी निषेध केली त्याची पार्श्वभूमी आहे. त्यावेळेचा क्षत्रिय राजाने हे अहंकाराने केलेलं आहे. आता अहंकाराने म्हटल्यापेक्षा क्षत्रिय जर त्यांच्याच वर्ण व्यवस्थेमध्ये जर घेतलं तर क्षत्रिय हे ताकदवान होते. लढाईचं काम होतं ना त्यांच्याकडे. लढाई ताकदवान माणूसच करू शकतो ना, शारीरिक लढाई ताकद. आणि म्हणून त्या अर्जुनाचं म्हणणं ते खरं आहे, परंतु जर ते खरं वाटलं असतं किंवा ठेवलं असतं तर मग ब्राह्मणाला लोकांनी वरचं स्थान दिलं नसतं. आणि म्हणून ही कथा पुढे करण्यात आली. हे ऐकून वायू आला व अर्जुनाला म्हणाला, मनातील हे पापी विचार सोडून देव ब्राह्मणांना वंदन कर, नमस्कार कर. जर तू त्यांना अपाय केलास तर तुझे साम्राज्य जमीनदस्त होईल. ते तुझा संहार करतील. ते महापराक्रमी ब्राह्मण तुला हात घाईला आणतील व तुला तुझ्या राज्यातून हातभार करून टाकतील. राजाने त्याला विचारले, तू कोण आहेस? वायू म्हणाला, मी वायू आहे, देवदूत आहे. मी तुझ्या भल्यासाठीच सांगत आहे. त्यावर अर्जुन म्हणाला, हे वायू, तू आज ब्राह्मणाबद्दलची तुझी भक्ती फार मोठ्या आवेशाने प्रगट केलीस, परंतु ब्राह्मण हा पृथ्वीवर जन्मलेल्या अन्य प्राणी मात्राप्रमाणे आहे असे तुला म्हणायचे आहे की वायूप्रमाणे ब्राह्मण हा सर्वात बुद्धिमान आहे असे म्हणायचे आहे? ब्राह्मणाचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करणारी अनेक उदाहरणे वायूने या प्रसंगी सादर केली. त्यानंतर अर्जुनाने ब्राह्मणाविरुद्धचे आपले शत्रुत्व संपुष्टात आणले व त्याचा तो मित्र बनाला. अनुशासन पर्वात असे त्याने म्हटल्याची नोंद आहे. मी ब्राह्मणासाठी सदैव सातत्याने जीवन जगत आहे. मी ब्राह्मणाची भक्ती करतो व त्यांना सातत्याने नमस्कार करीत असतो. या दत्तात्रेय ब्राह्मणामुळे मला आज हे सर्व सामर्थ्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी धर्माचे आचरण करीत आहे. इथे काय सांगतोय वायू? आता वायू देवताही सांगितले, वायू दूतही सांगितला. महाभारताची कोडी न उलगडणारी भीम आणि
मारुती हे वायुपुत्र आहे. यांना काय म्हटलेलं आहे? वायुपुत्र. वायू म्हणजे खूप वेगवान आहे. आताचा सुटणारा वारा याला आपण समजा वायू समजूया. पण मारुती आणि भीम हे कोण आहेत? वायुपुत्र आहे. देवाचं देतात आणि इथे देवदूत दाखवला. हा देवदूत कोणाला सांगतोय? अर्जुनाला. अर्जुन तो अर्जुन नाही हा, कृत्यवर्य म्हणजे ययातीच्या नंतर एक अर्जुन महाभारतामध्ये, त्याला तो सांगतोय की तू यांच्या लढाईच्या भानगडीत पडू नको. कारण मला माहिती आहे की ते ब्राह्मण खूप पराक्रमी असतात आणि त्यांना देवी शक्ती प्राप्त आहे. क्षत्रियाने त्याच्याशी लढू नये. हेच धर्मग्रंथ ऐकून 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 क्षत्रियाने शेवटी सगळ्या यज्ञ संस्कृतीला मान्यता दिली. म्हणून ही यज्ञ संस्कृती आजही आम्ही उपोषणाला बसलो तरी डोक्यावर गणपती घेऊनच बसतो. कुठेही काही काम करायचं असेल तर गणपती. कारण गणपतीची कथा माहिती नाही तुम्हाला. आता मी जो हे वायू दूत सांगितलं की नाही, खरा वायू कोण आहे? तर शंकर आहे. शंकरानेच हे अवतार घेतलेले. याच्या खोलात खोलात गेलं की एवढं तत्व शून्य हे दिसतं की याला काहीही अर्थ राहत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी मोजके मोजके उतारे घेऊन आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो वायुदूत त्या अर्जुनाला सांगतो की ब्राह्मणाशी पंगा घ्यायचा नाही. आजही तुम्ही ब्राह्मणाशी पंगा घेऊ शकत नाही. आमच्या जरांगे साहेबांनी पंगा घेतला, चौथ्या दिवशी परत पाठवलं. मोठा गाजावाजा झाला. हातात काहीच भेटलं नाही. बरं, तुम्ही नीट वाचून बघा, काहीच भेटलेलं नाही हातात. पण गुलाल उधळून परत आले. आणखीन पुढच्या वर्षी ते जाणार आहे, ही माझी भविष्यवाणी. आणखीन पुढच्या वर्षी ते मुंबईला जाणार आहे. कारण ब्राह्मण चालाक असतो. ब्राह्मणाने कोणाला पुढे केलंय? तुमच्याच भाऊबंधाला, विखे पाटलाला. जाण दूध पाजा, परत या. निष्पत्ती तेव्हापासून. कारण हे कधी घातलंय आमच्या डोक्यात? ब्राह्मण चुकूच शकत नाही हे आम्हाला तिथपासून शिकवलेलं आहे. फक्त आम्हाला एकच बाबासाहेब सापडले आणि आमच्या डोक्यातला ब्राह्मण बाजूला काढला. अजून बहुजनातल्या डोक्यातला ब्राह्मण नाही जात बाजूला. आणि म्हणून या सगळ्या प्रकार नाही. आणि इथे हा वायूही त्याला सांगतो. बाबासाहेबांनी इथं वायूचं मुद्दाम का घेतलं की वेगवेगळ्या ठिकाणी वायूला वेगवेगळी उदाहरणं दिली. आमच्या डोक्यातून ते निघून जायला पाहिजे. परंतु आजही बहुजन तर्कवादी होत नाही. त्याला कळत नाही की त्याच वायूला शंकरही म्हणतात, त्याच वायूला हनुमानही म्हणतात, त्याच वायूला भीमही म्हणतात. आणि मग नेमका वायू कोणता खरा आहे आणि कोणता खोटा आहे? पण त्यातल्या अर्जुनाला सांगितलेली कथा आजचा अर्जुन ऐकतो. आजही आजच्या अर्जुनाला किती. आणि मी कधी कधी तुम्हाला उदाहरण देतो की नाही, की वैयक्तिकरित्या बसले ना, मग तो मराठा असो, कुणबी असो, धनगर असो, माळी असो, ब्राह्मणाला अशी शिव्या देतात, विचारू नका. तुम्ही बसा कधी त्यांच्यामध्ये, खूप शिव्या देतात. पण मात्र घरी सत्यनारायणाची पूजा केल्याशिवाय राहत नाही. कारण डोक्यातली मनुस्मृती जात नाही. तोंडाने कितीही शिव्या द्या आणि काहीही म्हणा, पण ती आपली डोक्यातली त्यांचीच काय, अजून आमच्याही लोकांच्या डोक्यातली नाही गेली. हळूचपणाने ते साईबाबाला जाऊन येतात. बरेचसे लोक आहेत आपले, विहारातही येतात, जोऱ्याने जय भीमही करतात, पण हळूचपणे साईबाबाला जाऊन येतात. आणि जर पकडलंच तर बायको कडबोट करतात. हिचा नाद होता हो, मला काही नाही. अरे राजा, तुझ्याच मनात होतं, कशाला त्या बिचारीवर घालतो? तुलाच साईबाबाला जाऊन येत. म्हणजे अजून आमच्याही डोक्यातलं नाही. कारण त्याला कारण ते, जोपर्यंत तुमच्या डोक्यातून हे सगळं जाणार नाही, त्याच्याकरता बाबासाहेबांनी दिले. बाबासाहेबांनी त्याच्याकरता ही दाखले आपल्या पुढे आणून ठेवली. त्याच दाखल्याच्या नुसार. पण आम्ही दोन गोष्टी आहेत की वाचतही नाही, ज्यांनी वाचलं ते दुसऱ्याला सांगत नाही. कारण काही काही गोष्टी समजतही नाहीत ना. बऱ्याचशा गोष्टी समजून, मी तिकडे लहान होतो, माझे वडील अजूनही आहेत, 95 वर्षाचे आहेत. पहिले ते खंडोबाचे भक्त होते. कारण आमच्या इथे माझ्या, आपण जे मंडळ म्हणतो की नाही, त्या मंडळामध्ये म्हणजे माझ्या वडिलाचा एक आणि त्यांच्याच दुसऱ्याच्यातला एक. मग एकाने काय आणली तर जगदंबा आई, मग त्यांनी जगदंबा आई आणली म्हणून यांनी खंडोबा आणला. मग ते खंडोबाचं वादळी एवढं भयानक होतं. मला आठवतंय की माझ्या वडिलांनी 4 बकरं अशीच खंडोबाला सोडून दिली होती. कारण यांच्यात माहिती नाही, काहीतरी एक गुण होता की बा कापायची नाही, पण ती जाणी सोडून द्यायची खंडोबाला. त्या लोकांना चांगलं व्हायचं. ती चांगली स्ट्रॉंग होऊ द्यायची, नेऊन खंडोबाला कापायची. खुरं खुरं खंडोबाला सारा गाव खायचा.
हे आतापर्यंत चालू होतं. आता माझे वडील आहेत, तुम्ही कधीतरी येऊन विचारा, एवढं सुंदर सांगतात ते, आणि म्हणजे माझ्या लक्षातच नाही यायचं. आणि मग ते मला सांगायचं, कारण माझ्या मनात होतं की कापायचं नाही, हत्या होते ना, तर आम्ही जाणे सोडायचो. आणि गावातले लोक खंडोबाचं मंदिर आहे त्या खंडोबाच्या पुढे द्यायला कापायचे, आणि त्याच्यामधून जी काही इन्कम येईल मग त्या खंडोबाला कधी फरशी बसव, त्या खंडोबाला कधी काही करता. आम्हाला चांगलं वाटायचं की हे बकरू कापून पुण्याचं काम झालं. आता बाबा म्हणतात असं कसं होईल की एकाचा खून करून दुसरं कसं काय पुण्यवान होऊ शकतं. हेच बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये सांगितलं होतं की पानातिपाता वेरमणी, हत्या करायची नाही म्हणून वेद बंद करायला सांगितले होते. त्याच्यावरचे हे उतारे त्यांनी दिले की का करायला पाहिजे. तर मग त्याला सगळं संघटन वाङ्मय निर्माण केलं, आणि त्या वाङ्मयामधून सांगितलं की तो पशु जो बळी दिला जातो तो डायरेक्ट स्वर्गात जातो. बळी कुठे जातो? तो स्वर्गात. म्हणून तुम्ही ती हत्या करत नाही. त्याच्यावरती खूप सुंदर उत्तर दिलं होतं की जर तो पशु बाबा डायरेक्ट स्वर्गात जातो, तुझा बापच कापला, त्याला जाऊ दे ना पहिलं स्वर्गात, आहे की नाही. पशुला पाठवल्यापेक्षा जिवंत माणसालाच पाठवा. मग याच्यावरती ज्यांना तर्काला उत्तर नसतं, त्या तर्काला उत्तर ते देत नाही, आणि मग ते आकाशवाणी किंवा देव अशी संकल्पना पुढे आणतात की ज्याच्यावरती चर्चा करता येत नाही. त्याचप्रमाणे की हा परशुराम, जमद अग्नी, आणि परत 2-4 गोष्टी भीतीपोटी, एक शाप आणि वरदान. आजही त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे? पैसा नाही तर बंदूक. शाप आणि वरदान ह्या 2 गोष्टी झालेल्या की नाही. इकडे पैशाची बॅग ठेवायची, हे पैसे घेऊन येतो का बंदुकीची गोळी मारून येतो. हे शाप आणि वरदानाचं झालेलं रूपांतर आहे. आम्हीच तेव्हा काय दिलं द्यायचं की तू जर हे चांगलं काम केलं तर डायरेक्ट कुठे जाशील? स्वर्गात, आणि नाही केलं तर नरकात. आताही काय म्हणतात शिंदे साहेब, तिकडे डोंगर पहाडी पायाला चालता का जलात जाता? 2 पर्याय ठेवले जातात की नाही. मग तो एक पर्याय निवडायचा. तीच भीती होती. म्हणून जुर्म आणि धर्म कशावर चालतात? तर भीतीवरती चालतात, भीती निर्माण करून चालतात. म्हणून बौद्ध धर्माला धर्म म्हणत नाही, काय म्हणतात? धम्म आहे, रस्ताच आहे, चालण्याचा मार्ग आहे. इथेही क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये ह्या अर्जुनाला तो ब्राह्मणाची भीती दाखवतो, दैवीपणाची भीती दाखवतो. म्हणून आजच्या घडीलाही 4था वर्ग पास झालेला ब्राह्मणही PhD डॉक्टरचा विधी बनवतो ना. PhD झालेले 2 डॉक्टर आता बघा रेणुकाबाई बसलेले पेपरला बघता तुम्ही, आणि देतात पण खाली डॉक्टर उपसंचालक यांच्या घरी गौराई बसल्या, बाजूला ब्राह्मण आहे, तो पूजा करतो. कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही. मला मागे असाच एका जणांनी प्रश्न विचारला, तो आता झाले ना हो तुम्ही बौद्ध, मग कशाला आमच्या देवाला शिव्या देताय? नाही रे बाबा, मी कशाला देवाला शिव्या देतो. पण माझी जी माणसं राहिलीत अजून, ती तुझ्या देवाकडे येतात, आणि म्हणून कुठल्याही गोष्टीला मला सांगावं लागेल ना की त्याच्याकडे तू चाललास ते व्यवस्थित नाहीये. म्हणून त्याला उदाहरण दिलं होतं की दारू कशी आहे, तर म्हणे वाईट आहे. मग दारूचे दुष्परिणाम सांगितले पाहिजेत की नाही? म्हणे सांगितले पाहिजे. मग म्हटलं तसंच आहे ना, तुमचा देव आमच्याकरता दारू आहे, मग त्याचे दुष्परिणाम सांगितले पाहिजे. आम्ही टीका करत नाही, फक्त आम्ही ते दुष्परिणाम सांगतो. त्या दुष्परिणामात जर आमचे लोक ज्या दिवशी ते येणं बंद होतील मग आम्हाला काही घेणं देणं राहणार नाही ना. कारण आजही बऱ्याचशा आपल्या जयभीम म्हणणाऱ्या लोकांच्या घरातही गणपती बसतात, आणि ते एवढं बाबासाहेबाच, आणि दुःख कुठल्या गोष्टीचं होतंय? साक्षीदार बाबासाहेबाला ठेवतात. कसं ठेवतात? की बाबासाहेबांनीच आम्हाला घटनेमध्ये अधिकार दिला की आम्ही पूजा कशाची करायची. अरे मग बाबा नको ना जय भीम म्हणू, आहे की नाही? राम राम म्हणून गणपती आण. दोन्ही गोष्टीमध्ये उभं राहून, कारण का करतो आपण? तर प्रतिक्रांतीचे वाहक होत असताना अननेसेसरी दुसऱ्यालाही आपण आपल्या पाठीमागे ओढून नेत असतो. आणि म्हणून आग्रह आहे, नाही तर तुम्हाला कुठला देव पाळायचा, कुठली पूजा करायची याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. परंतु मी तिथे राहून जर ते करत असेल तर मग मात्र ते धोकादायक. आणि त्याच्याकरता बाबासाहेबांनी हे ग्रंथ लिहिलेले आहे की तुम्हाला जर जायचं तर पूर्ण सोडून जा. जर तुम्हाला त्या पूजाच करायचं कोणी नाही म्हणणार नाही ना. तुम्हाला गणपती पूजायचा आहे, गौरी पूजायची, सगळी,
पण तुम्ही एका बाजूला गौतम बुद्धाची मूर्ती ठेवसाल आणि त्याच्या बाजूला गणपती ठेवसाल, हे बरोबर नाही. कारण ही तुमची वाहकाची भूमिका होते आणि ते बघून मग मात्र ज्याला कळत नाही तोही येणार ना. जर सुशिक्षित माणसाने असं वागलं तर मग मात्र ते होईल, म्हणून ते सांगावं लागतं. आणि म्हणून बाबासाहेबाला एक ग्रंथ लिहायची काय गरज होती? त्या परशुरामावरती, विश्वामित्रावरती एवढ्या भयानक पद्धतीचे शब्द वापरण्याची काही गरज होती का बाबासाहेबाला? पण बाबासाहेबाला माहिती होतं की हे जर नाही लिहिलं तर अज्ञानी लोकांच्या लक्षात येणार नाही, सुधारणा होणार नाही. आणि म्हणून क्रांती प्रतिक्रांतीला देवनिर्मिती जे अगोदर करतात आणि त्याच्यानंतर वाङ्मय निर्मिती होते. म्हणून बाबासाहेब त्या दगडाच्या देवाला जास्त किंमत द्यायला तयार नाही. त्या दगडाचा देव आहे, कधी माणसाच्या लक्षात येईल, पण त्याच्या बाजूला जे केलेलं तत्वज्ञान आहे ते मात्र माणसाच्या डोक्यात फिट्ट बसतं. आणि म्हणून मनुस्मृती जाळली. मनुस्मृती जाळायचं कारण काय होतं की त्या ग्रंथात लिहिलेलं आहे आणि त्या ग्रंथाला हे लोक पवित्र मानतात. तसाच तो जे नियम असतो का, एखादा गुंडा असेल, त्या गुंड्याची दहशत काय असते गावात? बाबा तो मलाही मारेल येऊन, हेच दहशत. पण ज्या दिवशी पोलीस पकडतात आणि बरोबर गल्लीनी मारत नेतात, त्यावेळेस लोकांच्या मनातली भीती. तसंच आहे, हा ग्रंथ जाळणं म्हणजे त्या गुंड्याची भीती घालवणं आहे. तो जाळला तेव्हा लख प्रकाश पडतो आमच्यात की, आणि पण ते जाळणारा हाती तेवढा बुद्धिमान पाहिजे. बाबासाहेबांनी जाळली, त्याच्यानंतर खूप लोकांनी जाळली, पण कोणाचं नाव येते का? खूप लोकांनी मनुस्मृती जाळली प्रथेकरता, अजूनही जाळताय. परंतु तो जाळणारा माणूसही त्या लेवलचा पाहिजे, तर लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती एवढा स्फोटक ग्रंथ का लिहिला? तर ते लिहिण्याच्या पाठीमागचं कारणच ते होतं. बाबासाहेबांचं तुम्ही शेवटचं भाषण आवर्जून ऐका, अजूनही ते उपलब्ध आहे युट्यूबवरती. लोकसभेमध्ये त्यांनी जेव्हा कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला ना, त्यातले बरेचसे प्रसंग येते बाबासाहेब त्या भाषणात उद्घोष करतात. बाबासाहेब तिथं म्हणतात की मला काय शक्य नव्हतं, मी जर मनात आणलं असतं तर ह्याच काँग्रेसने मला पंतप्रधान केलं असतं. पंतप्रधान हा शब्द नाही वापरत, पण बाबासाहेब म्हणतात यांच्यातलं उच्च पद यांनी मला बहाल केलं असतं जर मी काँग्रेसमध्ये गेलो असतो तर. पण मी ज्या जातीत जन्मलो त्यांच्या उद्धाराकरता मी माझं जीवन समर्पित केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे बाबासाहेब वागले. आणि म्हणून हे ग्रंथ निर्मिती बाबासाहेबांनी करत राहिले की जेव्हा जेव्हा समाज सक्षम होईल तेव्हा तेव्हा या ग्रंथाप्रमाणे वागायला सुरुवात करेल. आणि म्हणून ह्या परशुरामाला, त्यावेळेचा त्या अर्जुनाला ब्राह्मणाचं वर्चस्व सांगण्याकरता वायू येतो. आम्हाला सांगण्याकरता जिवंत बाबासाहेब आले हो. त्या वायूचं ऐकलं सगळ्यांनी की जो अस्तित्वातच नाही, की जी कथा घडलीच नाही. आमच्या कथा तर घडल्यात, इतिहास आहे, बुद्धापासून तर फार बाबासाहेबापर्यंतचा इतिहास आहे. आणि मग तो ऐकला पाहिजे, तो आपण अंमलात आणला पाहिजे. ज्या कथा घडल्या नाहीत त्या कुठल्या तरी अदृश्य देवाच्या नावावर सांगितल्या आणि त्या आज हजारो वर्षापासून आचरणात आहेत, त्या मिटाव्यात. त्याच्यापासून माझ्या समाजाची सुटका व्हावी. आणि म्हणून बाबासाहेबाला ही पात्राची चिकित्सा करावी लागली. म्हणून बाबासाहेब विश्वामित्राची चिकित्सा करतात, राजा हरिश्चंद्राची चिकित्सा करतात. त्याचप्रमाणे त्यांनी आज इथे परशुरामाची चिकित्सा केलेली आहे की अर्जुनाने क्षत्रियाला ब्राह्मणाला मारण्याकरता केलेला पण आहे, तिथे त्याला वायू दूत येऊन समजावतो की तो ब्राह्मणाला मारू नको. पण पुढे एका ब्राह्मणाची हत्या होते आणि ती कोण्या ब्राह्मणाची? पुढे आलंय. परशुराम का 21 पृथ्वी निक्षत्रिय करतो? तर जमदग्नीलाच क्षत्रियाने मारून टाकले, परशुरामाच्या बापाला. बघा, परशुराम निर्मिती करता त्यांना त्याचा बाप मारावा लागला. निर्मिती कोणाची नाही, परशुराम तसा निर्माण करता आला असता का? उदाहरण कसं आहे की बापाचं ऐकणारा, बापाचं ऐकून आईचा खून करणारा परशुराम बापाला मारल्यावर काय करेल? तर 21 वेळेस त्यांनी क्षत्रिय निक्षत्रिय केले. आणि एवढं भयानक आहे बाबासाहेबांनी, तुम्हाला काहीच माहिती नाही. पण आता इथं जर तुम्ही मानाल तर आज जे कोणी अस्तित्वात स्वतःला क्षत्रिय म्हणतात ते शरमेने मान खाली घालतील. पुढे जो प्रसंग येतात ना की आजचे क्षत्रिय कसे निर्माण झालेले आहेत,
त्यांच्या ग्रंथात आहे, आपण मनाचं सांगत नाहीये. एवढं शर्मनाक आहे. पुढे काही हजार वर्ष उलटून गेल्यावर विश्वामित्राचा नातू रामयाचा पुत्र पर्वशने भर सभेत परशुरामास पुढील शब्दात टोमणा मारला. ययाती शहरात वध करण्यास घाबरला व फुकट दरपक्ती केली. पृथ्वीवर पुन्हा शेकडो क्षत्रिय आले असताना त्या पराक्रमी क्षत्रियांना घाबरून तो पर्वतावर निघून गेला. शब्द ऐकताच परशुरामाने क्रोधित होऊन हाती शस्त्र घेतले. जे शेकडो क्षत्रिय यापूर्वी वाचल्याचे आज राजे बनले आहेत, त्यांची व त्यांच्या असंख्य मुलांची परशुरामाने हत्या केली. तथापि काही मातांनी आपल्या मुलाचे रक्षण केले. परशुराम त्यावेळेचा काही क्षत्रिय, मी जसं सांगितलं की याच्यात तो प्रसंग नाही आला की जमदग्नीचा क्षत्रिय लोक खून करतात आणि म्हणून परशुराम चिडतो आणि परशुराम हातामध्ये परशु, त्याचं नावही परशुराम का पडलंय? तो कुऱ्हाड होती त्याच्या हातात, त्याला परशु म्हणतात. तेव्हा एका कुऱ्हाडीने त्याने सारे क्षत्रिय मारले. तेवढी मोठी होती माहिती नाही, पण सगळे क्षत्रिय कशाने मारले? कुऱ्हाडीने मारले, त्या परशुराम. म्हणून त्याच्या परशुधारी असणारा परशुराम, त्याचं नाव राम आहे. नाव काय त्याचं? राम आहे, पण त्याच्या हातात परशु आहे म्हणून परशुराम. परशुधारी राम म्हणून त्याचं नाव परशुराम. कृष्णाच्या भावाचं नावही रामच आहे, पण त्याच्या हातात काय आहे? हल आहे, नागर आहे, म्हणून तो बलराम. असे हे राम निर्मिती. म्हणून कधी कधी मन पडली का ना, तुझ्यात काही राम नाही, तुझे म्हणतात की नाही लोक, तुझ्यात काही राम नाही. ह्या ज्या मनी पडलात, ह्या पाडलेल्या कुणी आहेत? आपल्या पूर्वजांनी. कुठेतरी संकेत सोडायचे की राम नावाचं काही पात्र नाही, म्हणून तुझ्यात काही राम नाही. ह्याच पद्धतीने त्या परशुरामाला जेव्हा आपला बाप मारला जातो तेव्हा तो क्षत्रियावरती राग काढतो. आणि क्षत्रियावरती राग असा तसा काढत नाही, सगळ्या क्षत्रियाची मुंडकी उडवतो. परंतु पुढे आणि निघून जातो डोंगरावर. डोंगरावरती निघून जातो तपश्चर्याला. पण पुढच्या एका सभेमध्ये पुनर्वसूचा पुत्र त्याला परत टोमणा देतो आणि परत हे परशुरामाने 21 वेळा, म्हणजे साधं उदाहरण तर्क केलं की पहिल्याच वेळेस जर क्षत्रिय पृथ्वी क्षत्रिय झाली तर मग दुसरे कसे पैदा झाले? उत्पत्ती व्हायला एकाची तरी गरज लागेल की नाही? आद्य पुरुष कोणाला म्हणतात? की एका माणसापासून निर्मित झालेला पुढं सर्व पसारा. मग जर त्याला 21 वेळेस निक्षत्रिय करायची गरज राहिली तर मग 21 वेळा कुठला ना कुठला एक तरी जिवंत राहिला असेल. पहिल्या वेळेस क्षत्रिय मारले तर आईच्या गर्भात जे जिवंत होते ते क्षत्रिय राहिले, म्हणून दुसऱ्या वेळेस तो त्या क्षत्रियाला मारतो. पण त्याच्या बरोबर जे राजे झाले ते झाले, सगळ्यांना मारतो. आईच्या गर्भात राहिलेल्या क्षत्रियांनाही मारून टाकतो दुसऱ्या वेळेस. एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर जमदग्निपुत्र परशुराम सर्वात मोठ्याच्या महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी गेला. त्यांनी पृथ्वीवरील सर्व क्षत्रियाचा संहार केल्याने त्यांच्या विधवा बायका ब्राह्मणाकडे आल्या व गर्भधारणेसाठी याचना केली. धार्मिक वृत्तीच्या ब्राह्मणाने त्या स्त्रियाशी योग्य कालावधीत समागम केला व परिणामी त्या स्त्रिया गरोदर झाल्या व पराक्रमी क्षत्रिय मुलामुलींना जन्म दिला. अशा प्रकारे क्षत्रियाची संख्या पुन्हा वाढू लागली. अशा प्रकारे क्षत्रिय महिलांनी ब्राह्मणाच्या मदतीने क्षत्रियाचा वंश वाढवला. त्याची संख्या वाढली व दीर्घायुष्य झाले. त्यातून 4 वर्ण निर्माण झाले. त्यात ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ मानले. त्यांच्या शास्त्रात काय म्हटलेलं? निक्षत्रिय केली. मग आताचे क्षत्रिय कोण आहेत? तर ज्या विधवा क्षत्रिय राण्या जिवंत होत्या त्या ब्राह्मणाबरोबर समागम करून, म्हणून आजही जी चातुर्वर्ण्याची पद्धत आहे की नाही, मोठ्या अभिमानाने ते सांगतात की क्षत्राणीचा समागम ब्राह्मणाशी आल्यामुळे आताचे क्षत्रिय निर्माण. म्हणून आताच्या क्षत्रियाला ते ब्राह्मणाचे वंशज म्हणतात. कारण याच्यावर तर्क खूप लावला जातो की मातृसंस्थेमध्ये मातेचं नाव मातृसंस्थेमध्ये राहत होतं, पित्याचं नाही. परंतु मातृसंस्थेमधून पितृसंस्थेमध्ये जेव्हा आलात तेव्हा ब्राह्मणापासून क्षत्राणीने निर्माण केलेला माणूस कसा क्षत्रिय होईल? पितृसत्ताक आहे ना. मग माता कुठल्याही वर्णाची किंवा कुठल्याही धर्माची असेल, पण पित्याचा धर्म आणि पित्याचा वर्णच येणाऱ्या बाळाला
लागतो. इथे बाबासाहेब म्हणतात की ह्या विद्वांनी ब्राह्मणाशी समागम करून क्षत्रियाची उत्पत्ती केली. आता ह्या परशुरामाने पृथ्वी केव्हा 21 वेळाने क्षत्रिय केलेली आहे? कौरव पांडव तेव्हा जन्मालाही आलेले नाहीयेत. आणि कृष्ण ज्या पांडवाचा अर्जुनाला सांगतो तू क्षत्रियाचं कर्म केलं पाहिजे, मग तो अर्जुन कोणाचा असला पाहिजे? कारण तिथेही वेगळ्या रूपाने त्यांनी बरोबर दर्शवलेलं आहे की कौरव आणि पांडवाची उत्पत्ती ही मूळ क्षत्रियाची नाही. कौरव हे व्यासाचे आहेत. कौरव पांडव कोणाचे आहेत? व्यासाचे आहे. आणि व्यास ऋषी पराशर ऋषीपासून झालेला व्यास आहे. म्हणजे तिथपर्यंत त्यांनी भिजवत घोंगडं आणलेलं आहे. क्षत्रिय नावाचा कोणताही वंश त्यांनी ठेवला नाही. परंतु ज्या विधवा क्षेत्राने होत्या, परत हे घडलंय असं मानू नका. घडलेलं नाही. बाबासाहेब काय सांगतात? हे घडलेलं नाहीये, हे घडवलेलं आहे. हा, नाही तर मग आपण परत त्याच्यात जातो. आणि हा धोका त्याच्याचमुळे झाला की यांनी ह्या रचलेल्या कथा कादंबऱ्या याची पारायण झाली. म्हणून आजही तुम्हाला शोले पिक्चर तुमच्या जन्माच्या अगोदर निघाला, पण धन्नू आणि बसंती आजही सगळ्यांना माहिती आहे. कारण का? आजपर्यंत ते चालू आहे. जेव्हा पारायण होतात की नाही तेव्हा ते सत्य वाटायला लागतं. आपला धम्म का नाही वाटत? म्हणून मला कधी कधी विरोध होतो की मी परंपरा पाडा का म्हणतो, की जर त्यांच्या खोट्याच्या परंपरा त्यांनी पाडून आजपर्यंत वाढवत आणल्यात तर तुम्ही सत्याच्या परंपरा पाडा ना. वर्षावास विहारात होण्याच्या ऐवजी जसे गणपती गल्ली गल्लीत बसतात तसा वर्षावास होऊ द्या ना गल्ली गल्लीत. तिथे करा ना तुम्ही देखावे निर्माण. बुद्धाच्या जन्माचा देखावा निर्माण करा, बुद्धाच्या बोधीप्राप्त होण्याचा देखावा निर्माण करा. खोटं तर काही दाखवणार नाही ना तुम्ही. निर्माण करा. 3 महिने त्यांचा 10 दिवस असतो, तुम्ही 3 महिने चालवा ना. बुद्ध कळेल ना लोकांना. कारण बुद्ध आता कसा आहे, तुम्ही कुठल्या तरी एखाद्या कारणाने बुद्ध सांगितला जातो. आपल्या घरामध्ये कधी एक तर लग्नाच्या वेळेस किंवा कोणी मेलं किंवा कोणी केलं तरच भंतीजी बोलवायचा. तोही भंतीजी आता त्याला बुद्ध माहिती आहे की नाही माहिती नाही. मग तो सांगणारा बुद्ध कसा सांगेल? ही पारायण झाली पाहिजे. त्यांनी ती केली, खोटी का होईना केली. मुसलमानाच्या मोहरम मध्ये माणसं नाचतात म्हणून गणपती नाचायचा प्रोग्राम त्यांनी तयार करून दिला. आम्ही जर आंबेडकर जयंतीला नाचायला हरकत नाहीये, आनंद व्यक्त जरूर करा, पण त्या नाचण्यामध्ये जशी त्यांनी त्यांची परंपरा नाचण्यामध्ये जंपली. ते डीजे आणताना लावतात पण 3 वेळची आरती मात्र गणपतीच्या पुढे आरत्या होतात की नाही, 3 वेळची आरती आहे. प्रथम दर्शनी ते दाखवत. तसं आपलं नाही होत. आपण दारूही पितो, नुसतंच नाचतो, दुसऱ्या दिवशी झोपलो, संपला आमचा बाबासाहेब. ते विसरू देत नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, लालबागचा राजा म्हणून मुंबईला एक गणपती बसतो. त्याचं बजेट किती आहे माहिती आहे का? त्या लालबागच्या राजाला जे नारळ दान केलं जातं ना, ते नारळ 3 करोड रुपयाला विकल्या जातं. लिलाव होतो त्या नारळाचा. मग किती त्यांच्या डोक्यामध्ये अंधश्रद्धा घातलेली आहे. ते 40 रुपयाचा नारळ 400 रुपयाला विकत घेतात लोक ते, आणि पुढच्या वर्षी येईपर्यंत आपल्या घरात त्याला जपून ठेव. वर्षभर प्रथा लावून दिली की नाही. 10 दिवसाच्या गणपतीने वर्षभर गणपती नारळाच्या रूपाने त्यांनी घरामध्ये नेला. आम्ही ते करत नाही. आम्ही त्या प्रथा पाडल्या नाहीत. हे ग्रंथ ऐकणं त्याच्याच करतात. जर खोटं एवढ्या दिवस ते चिरंतन टिकवून आणू शकतात, तुम्ही सत्य का नाही? बुद्धाचा जन्म लिंबुनी मनात झाला हा देखावा निर्माण करायला याच्यात काही अंधश्रद्धा आहे का? तुमच्यातल्या कित्येक लोकांकडे त्यांनी हात जोडून गणपतीची वर्गणी नेली असेल. तुम्ही म्हटलं असं जाऊ द्या, ब्याज आहे 50 रुपये देऊन टाक, म्हटलं का नाही? परंतु आम्ही आमच्या कार्याकरता कुठल्याही गोष्टी तयार नाही केल्या. आम्ही परत त्याला अंधश्रद्धा म्हणू. जर तुम्ही चालूही केलं ना साकेत बुद्ध विहारात, पुऱ्या महाराष्ट्रातून तुमच्यावर टीका होईल. हे काय लावलं शिकल्या सवरलेल्या लोकांनी? कारण आम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे. आम्ही पोराच्या आणि पोरीच्या लग्नामध्ये 2 करोड रुपये खर्च करतो, जे बाबासाहेबांनी नाही सांगितले.
बाबासाहेबांनी सांगितले 5-25 लोक बोलवा, साध्या पद्धतीने लग्न करा, खूपच तुमचा पैसा जवळ झाला, दोघांच्या नावावर डिपॉझिट टाका, त्यांच्या संसाराला उपयोग येतील. आम्ही ते करतो. त्याच्यावर आमचे बुद्धिवंत टीका करत नाही. आम्हालाही नेलं की आम्हालाही बरं वाटतं, कारण आम्हाला बाकी दिवशी 100 रुपये दान देणार, त्या दिवशी तो खुशीत 2-4 हजार रुपये देऊन टाकतो ना. बघ माझ्या पोरीचं लग्न मी किती थाटात केलं. ह्या गोष्टी, ह्या प्रथा आम्हाला, आणि अशा भ्रांतीची केलं. मी माझं उदाहरण सांगतो. मला एका ठिकाणी साक्षीगंधाला घेऊन गेले आणि साक्षीगंधामध्ये लोक 1000. लग्नात नाही येत. मी आवक झालो, खर्चही बघितला. बरं, प्रथा जुन्या, ते जुनी प्रथा माहित नाही का तुम्हाला? ताटे घेऊन बाई येते, मग नाव घे, कुकू लाव. मला एका बाजूला बसले, चाललाय त्यांचा तो प्रोग्राम. मला कशाला बोलवलं? मग इथे हेच करायचं होतं तुम्हाला, तर मला कशाला बोलवलं? आता मी फटकं पत्रिका छापून झाल्या होत्या. साक्षीगंध 8 दिवस अगोदर, म्हणजे साक्षीगंधात तेवढा खर्च एका लग्नाचा. आता मी फटकं भंतीजी, मग मी बोलून गेलो, मोठं प्रवचनच दिलं. कशाला करता रे म्हणलं बाबा. होय, बाबासाहेबांनी नाही सांगितलं. त्या लग्नपत्रिकेत माझं नाव छापलेलं होतं, पण मला काही बोलवलं नाही. म्हणजे लग्नात काहीतरी बोलवलं परत. ह्या कथा होतात. पत्रिका मी जपून ठेवली, दाखवेन तुम्हाला, माझं नाव आहे त्याच्यात. लग्नविधी करणारे भंते श्रद्धा रक्षित, पण बोलवलंच नाही. दुसरंच कोणाचं, कारण मी साक्षीगंधामध्येच कान उघडणी केली. म्हणून आम्हाला त्या गोष्टी आवडत नाही. म्हणून बोलायच्या आपण थांबवल्या नाही पाहिजे. येईल कधी ना कधी तरी पळेल, कधी ना कधी आम्हाला ग्रंथ समजतील. आणि म्हणून हा परशुराम हे आम्हाला विनोद. म्हणून मी मधी मधी तुम्हाला परत उठवतो त्या स्वप्नातून की हे घडलेलं नाही, कारण स्वप्नात ठेवलं तर परत तुमच्या ते याच्यात येईल. म्हणून मध्ये मध्ये उठवतो मी की हे घडलेलं नाही, स्वप्नात जाऊ नका. कारण हे मनोरंजनात्मक केलं. आईचा खून केला, माणसाला त्याची घृणा वाटायला पाहिजे की नाही? नाही वाटत. पण त्याने एवढे तात्विकपणाने टाकले की बापाची आज्ञा मानली. आईचा खून करणारा बापाची आज्ञा कशी काय सुटेबल होऊ शकते? पण तिथे त्या परशुरामाची कुणी घृणा केली नाही. करायला पाहिजे होती. आईला म्हणा, कशी असो आई, आईला मारणारा माणूस चांगला होऊ शकत नाही. भगवान बुद्धाने त्यावेळेस सांगितलं ना, तुमच्या त्या अंगुली मालाला भगवान बुद्ध भेटायला त्याच्याच करता गेले की त्यांच्या चित्तात आलं होतं की आता हा आईचा खून करेल. कारण तोपर्यंत आई त्याला भेटायला जात होती. तो आईला तोपर्यंत मारत नव्हता. 999 झाले होते आणि मग बुद्धाला वाटलं की आता हा आईला मारेल. कारण हा विचित्र झालेला आहे, याला ते स्वप्न आहे की मला 1000 खून करायचे. त्या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची बंद झालेले, हा आईचा खून करेल आणि याच्यातलं साधुत्व संपवेल. म्हणून बुद्ध त्याच्यापर्यंत जातात. यांनी परशुरामाला आईचाच खून करायला लावला आणि त्याची घृणा एवढं मनोरंजनात्मक बनवलं की त्याची घृणाही येत नाही. आजही काही काही गोष्टी, जर दिल्लीच्या प्रियंका नावाच्या पोरीवरती बलात्कार होतो तर अख्खा देश मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर येतो. पण भोत मांगेच्या प्रियंकावरती बलात्कार होतो आणि खून होतो तर महारा व्यतिरिक्त कोणी येत नाही. ह्या गोष्टी आहेत, ह्या आमच्या डोक्यात. कारण तिचा बलात्कार, तिची इज्जत देशाची शान आहे, परंतु भोत मांगेच्या प्रियंकाची नाही होती. फक्त तुमची अस्मिता होऊ शकते. ही ज्या दिवशी लक्षात येईल आम्हाला त्या दिवशी. कारण आजही बघा, तुमच्यामध्ये बुद्ध एवढा केलेला आहे का आपल्यामध्ये आजही आपण म्हणता नाही म्हणू किंवा मनाभावातूनही आपल्या असतं की महात्मा गांधीला आम्ही किती टोकाचा विरोध करू, पण महात्मा गांधीच्या खुनाचं समर्थन कधीच करणार नाही. कारण ते बुद्धाच्या विचारात बसतच नाही. म्हणून एक ब्राह्मण एका बनियाचा खून करतो, पण एक महार एका बनियाला वाचवतो. हा फरक असतो. आणि हा फरक ज्या दिवशी लोकांच्या लक्षात आणून देण्याला समर्थ तुमच्यावाली संघटना म्हणा किंवा माणसं म्हणा, आजही भिक्षू तेवढा समर्थ नाही. समजावून सांगताना मी माझं लाख मी पोटतिडकीने सांगेल, पण जेव्हा मी ध्यानाला बसतो तेव्हा मी माझ्यातल्या चुका बघतो. कारण मी तेवढा सक्षम नाही. जर सक्षम असतो तर लोकांनी माझं ऐकलं असतं. कारण बोधिसत्वाचं लोकांनी ऐकलं, बाबासाहेबाचं ऐकलं, माझं ऐकत नाहीत म्हणजे माझ्यात कमी आहे. नायक कोणाला म्हणायचं? आजही बघा, जो मय 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 म्हणतो तो नायक नाही होऊ शकत. माझ्या समाजाचं जर काही चांगलं होत असेल तर आपण कोणाला श्रेय द्यावं? सर्व समाजाला श्रेय द्यावं.
की यांच्यामुळे झालं. कोणामुळे भलं झालंय? त्याच्यामुळे. म्हणून बाबासाहेबही म्हटले होते की जर तुम्ही माझ्या पाठीशी नसते तर मी मोठा होऊ शकलो नसतो. तुमची छोटी का होईना साथ मला भेटली होती. त्याला नायक म्हणतात. आणि अपयश आलं तर नायक आपल्या अंगावर घेतो. मी कुठेतरी कमी पडलो म्हणून अपयश आलं. पण आज उलट होतंय. अपयशाचं धनी समाजाला केलं जातं. आजही आपण काय म्हणतो, समाज ऐकत नाही हो, कोणालाही मतं देतो. अरे तू समाजाला समजाव ना व्यवस्थित. तू कमी आहेस ते कुठे सांगत नाही. स्पष्टपणे म्हणतात की नाही की समाज नाही ऐकत, काँग्रेसलाच मतं देतो. नाही देत आपल्या लोकांना. समाजाला दोष देण्यापेक्षा मी समाजाला समजवलंय का त्या परीने, माझ्यातला दोष मला कळला पाहिजे. आणि म्हणून भिक्षू संघ असेल, तुमची राजकीय चळवळ असेल, आर्थिक चळवळ तर अजून आपण उभीच नाही केली, खरी ती करायला पाहिजे होती. आज तुम्हाला माहिती नाही पण खेड्यामध्ये आजही दूध महासंघ असतो. छोट्यातला छोटा दूध महासंघ असतो. माणसाच्या घरी म्हशी असतात, त्यातलं दूध त्या संघामध्ये जातं. आणि त्या संघाचा सगळं संचलन कोण करतात? आपल्याला त्याच्यात आपल्याकडे म्हैसही नाही आणि संघाचं सभासदत्वही नाही. ह्यात आर्थिक पाय जोपर्यंत आपण तयार नाही करणार, आपण नेमके कशाच्या मागे लागलो? राजकारणाच्या मागे. राजकीय व्हावंच लागेल, ती शेवटची किल्ली आहे. पण जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक पाये तुमचे मजबूत होणार नाहीत तोपर्यंत तुमचं राजकीय यशस्वीता तुम्हाला भेटणार नाही. आणि बाबासाहेबांना तेच सांगायचं होतं की जोपर्यंत हा समाज, का आपण आर्थिक आणि सामाजिक गुलाम आहोत? ह्या धर्मग्रंथामुळे आहोत ना. हे धर्मग्रंथ तुमच्या डोक्यातले फेकून दिले, धर्मग्रंथातले देव तुमच्यापासून बाजूला गेले. नुसते देव सोडून नाही चालणार, देवाच्या बाजूचं आचरणही आम्हाला सोडावं लागेल. आणि ज्या दिवशी तुम्ही ते सोडाल त्या दिवशी ह्या ग्रंथाचं खरं पारायण, तो आपला वर्षावास सक्षम झाला असं आपण समजूया. बाकी आपण उद्या बघूया, कारण हे आले की कधी टाइम जातो ते काही कळतही नाही.